तुझं एक्झाम कसं काय झालं? म्हणजे म्हणजे तुला थोडंसं विचारायचं होतं, की एक्झामबद्दल काय कसं झालं आणि काय प्रॉब्लेम्स वगैरे मला वाटतं काहीतरी प्रॉब्लेम्स वगैरे पण झाले होते. हो मॅम. म्हणजे एक्झाम आहे त्याच तारखेला पार पडली. विषय असा झाला होता, की ही ॲड आहे ना 6 महिने लेट आली. ओके. त्यामुळं बरेच मुलं पी-एस-आय या पदासाठी पात्र होणार होते, ते बाहेर पडले. कोणी 10 दिवसाने, कोणी 4 महिन्याने, कोणी 2 महिन्याने असे वेगवेगळ्या तारखा किंवा दिवसानं बाहेर पडले. त्यामुळं मुलांनी कसं केलं आहे, की गव्हर्नमेंटकडे मागितलं आहे, की आमचं 1 वर्ष वय वाढवून द्या. आणि हे 6 महिने झालं मुलं पाठपुरावा करत आहेत. लगेच म्हणजे उद्या एक्झाम आहे किंवा 1 महिन्यावर एक्झाम आहे, लगेच मुलं गेली नाही. 6 महिने झालं हिवाळी अधिवेशनात गेले, तिथं मागणी केली. वेगवेगळे आपल्याला प्रतिनिधी, जे खासदार, आमदार त्यांना लेटर दिली. खूप प्रयत्न केले मुलांनी. पण गव्हर्नमेंटनी पण म्हणलं, की शब्द दिला, की आम्ही वय वाढवू. पण गव्हर्नमेंटनी ह्या ॲडला वय वाढवलं नाही. त्यामुळं मुलं रस्त्यावर उतरली, आंदोलनं वगैरे केली. त्याच्यामुळं काय झालं, एक्झाम होईल, नाही होईल, होईल, नाही होईल, ह्या संभ्रमावस्थेत राहिले. यामुळं बऱ्याच मुलांच्या एक्झामवर त्याचा खूप मोठा परिणाम झाला. कारण की उद्या माझी एक्झाम आहे, उद्या माझी एक्झाम होईल का, ही यावेळेसची शाश्वती नव्हती. त्यामुळे एक वेगळं प्रेशर होतं यावेळेस. त्यामुळं थोडा पेपर पण अवघड गेला आणि त्यात पेपर पण अवघड आला आणि ही थोडी द्विधा अवस्था झाली, प्रत्येक मुलांची झाली. त्यामुळे यावेळेसचा पेपर थोडं टफ गेला मॅम मला. हं. पण मला फक्त एक विचारायचं होतं, की म्हणजे एक्झाम होणार की नाही होणार? हं, पण तुम्हाला तुमचा अभ्यास करावाच लागणार. हं, तर गव्हर्नमेंट तर हेच म्हणणार, नाहीतर कोणी पण जे पण एक्झामिनर असणार ते हं. पण हेच विचार करणार, की तुम्ही तुमचा अभ्यास करा. हो. तर तुम्हाला काय वाटतं? म्हणजे की असं स्टुडंट तुम्हाला काय वाटतं, की याचं काय म्हणजे हां, ते बरोबर आहे. एक्झाम तर होणाऱ्या म्हणजे त्या तारखेला होईल ना होईल ते बरोबर आहे. ते म्हणतात तुम्ही अभ्यास करत राहा. पण आजपर्यंतचे असे काही एक्झाम आहेत ना, उद्या एक्झाम म्हणजे आज पोस्टपोन झालेले आहेत. ते मुलांना कसं वाटत आहे, मग ते माइंडसेट असते मुलांचा. ती एक्झाम तशी पोस्टपोन झाली, कदाचित हेही होऊ शकते. म्हणजे ते अभ्यास तर राहिला बाजूला आणि ते एक मनात कन्फ्युजन असते. खरंच एक्झाम होईल का? ती एक्झाम पोस्टपोन झाली, ही पण होऊ शकते. कारण याला खूप मोठं एक म्हणजे कारण होतं, की मुलांचं वय वाढ. कारण अशी खूप मुलं होती, त्यामुळं बाहेर पडत होते. मुलांना आशा असते, की म्हणजे गव्हर्नमेंट काहीतरी चांगला निर्णय घेईल. एक 10 ते 15,000 मुलांचा विषय होता असं म्हणत आहेत. म्हणजे तेवढं त्यांच्यावर अन्याय होणार नाही असं सरकारनं सांगितलं, की या मुलावर आम्ही अन्याय करणार नाही. एक मुलांना ती आशा होती, की एक्झाम पोस्टपोन करतील आणि वय वाढ देतील. त्यामुळं ह्या गोष्टी होत राहतात मॅम. बऱ्याच वेळेस झाल्या आहेत. तर म्हणजे खूपच म्हणजे मेंटली खूप मुलांना हां, तो त्रास मेंटली होतो. यामुळं कसं आहे, रेग्युलर की जे सिन्सिअर मुलं आहेत त्यांच्यावर पण परिणाम पडतो. खरंच एक्झाम होईल का? एक्झामचं वेगळं टेन्शन. आजपर्यंत अभ्यास केलेला आपण आणि उद्या पेपर आहे, पण आजपर्यंत आपण सांगू शकत नाही, खरंच उद्या माझा पेपर आहे का? आणि असे काही मुलं आहेत ना, सेंटरवर जाऊन बसले पण होते. खूप वेगळे बाहेर पण सेंटर आले होते. असे मुलं सेंटरवर गेले होते. मग अशा वेळेस खूप सारे आणि प्रॉब्लेम येतात. त्यावेळेस जेव्हा एक्झाम ते कॅन्सल होऊन जातात, तेव्हा त्यांना त्रास होतो. त्रास होतो. कधी-कधी होतो असं. झालंय मागं पण एक्झाम काही कॅन्सल झाल्या आहेत. परवाला एक्झाम, उद्या एक्झाम म्हणजे कॅन्सल झाल्या आहेत. पण यावेळेसही तसं वाटत होतं. पण सरकार थोडं अडून होतं, की देऊ आम्ही वयवाढ देऊ, पण नेक्स्ट वर्षी वयवाढ देऊ, असं सरकारनं आश्वासन दिलंय आणि एक्झाम वेळेवर पार पडली. ओके.